तर ही दुर्दैवी घटना आहे। 4 जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची ही दुर्घटना घडली आहे। टेम्पोला आग लागली आणि चौघांचा यामध्ये मृत्यू झालाय। हिंजवडीमध्ये टेम्पोला आग लागली। कंपनीत काम करणारे कर्मचारी या टेम्पोमध्ये होते, त्यांचा होरपळून मृत्यू झालाय। एकूण 12 कर्मचारी या टेम्पोमध्ये होते, तर टेम्पोचं मागचं दार उघडलं नाही आणि त्या 4 कर्मचारी या टेम्पोमध्ये अडकले आणि त्यांचा होरपळून मृत्यू झालाय। हिंजवडीतली ही घटना आहे। टेम्पो जळून खाक झाला। या टेम्पोमध्ये चौघांचा होरपळून मृत्यू झालाय आणि चौघे एका कंपनीचे कर्मचारी होते। व्योमा ग्राफिक्स कंपनीचे हे 12 कर्मचारी टेम्पोमधून प्रवास करत होते। त्यावेळी हिंजवडी फेज 1 मध्ये चालकाच्या पायाखाली अचानक आग लागली। त्यावेळी चालक आणि पुढचे कर्मचारी तातडीनं टेम्पोमधून उतरले, मात्र मागचा दरवाजा उघडला नाही आणि त्यावेळी चौघांचाही होरपळून मृत्यू झाला। काही जखमींना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले। ही घटना 8च्या सुमारास घडली। या घटनेचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी कैलास पुरी यांनी। हिंजवडी फेज 1 मध्ये आज सकाळी 8च्या सुमाराला एका टेम्पो ट्रॅव्हलरला आग लागली आणि यामध्ये 4 कर्मचारी जे आहेत ते जळून खाक झालेले आहेत। मी सध्या त्याच टेम्पो पशी आहे। आपण पाहू शकता या आगीमध्ये या टेम्पोची अवस्था कशा पद्धतीने झालेली आहे। सकाळी 8च्या सुमाराला फेज 1 मध्ये हा टेम्पो आला असताना त्याला सुरुवातीला याच ठिकाणी जे आहे ते आग लागलेली होती। खालच्या बाजूला ड्रायव्हर ज्या ठिकाणी बसतो त्याच्या खाली पायाखाली आग लागलेली होती आणि त्यानंतर ड्रायव्हर खाली उतरला आणि ड्रायव्हर खाली उतरल्यानंतर तो जो आहे पुढचा जो काही त्याच्या बरोबरचे कर्मचारी होते तेही खाली उतरले आणि त्यानंतर आग विझवण्याचा प्रयत्न करण्यात आला। मात्र आपण पाहू शकतोय हा जो मागचा इमर्जन्सी दरवाजा आहे हा दरवाजा न उघडल्यामुळे यामध्ये 4 कर्मचारी जे आहेत ते होरपळून त्यांचा मृत्यू झालेला आहे। तर आणखी 6 जण जे आहेत ते जखमी आहेत, त्यांच्यावर खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे। तर सकाळच्या सुमाराला हे कर्मचारी जे आहेत ते कामासाठी निघालेले होते। त्यांचे डबे या ठिकाणी आपण पाहू शकतोय। नेहमीप्रमाणे ते कामासाठी निघालेले होते, मात्र आग लागल्यामुळे होरपळून त्यांचा मृत्यू झालेला आहे आणि एकूणच या दुर्दैवी घटनेमुळे शहरामध्ये एकच खळबळ उडालेली आहे। कैलासपुरी, झी मीडिया, हिंजवडी, पुणे।